मतदारसंघावर शिंदे गटाची नजर। दिंडोरी जुन्नरसह 8 मतदारसंघात शिवसेनेकडून निरीक्षकांची नेमणूक। सरकार येताच मुंबईची लूट करणाऱ्यांना जेलमध्ये टाकणार, आदित्य ठाकरेंचं वक्तव्य। मुंबई महानगरपालिकेमध्ये रस्ता घोटाळा झाल्याचा ठाकरेंचा दावा। आश्वासन देऊनही वडिलांना राज्यपालपद दिलं नाही, अभिजित अडसूळ यांच्याकडून पुन्हा एकदा नाराजी व्यक्त। भाजपकडून अपमान आणि अन्याय होत असल्याचं वक्तव्य। नाशिकच्या दिंडोरी विधानसभेवर राष्ट्रवादीचा दावा। सुनील तटकरेंकडून जागा वाटपापूर्वीच नरहरी झिरवळ यांच्या नावाची घोषणा। तीन वर्षांपूर्वी समित कदम यांच्या माध्यमातून आदित्य ठाकरे आणि पार्थ पवार यांच्यावर खोट्या आरोपांसाठी दबाव। अनिल देशमुख यांचा दावा, फडणवीसांनी समित कदम यांना पाठवल्याचा आरोप। महाराष्ट्रात मणिपूरसारखी दंगल घडण्याची शरद पवार यांना भीती, तर शरद पवारांकडूनच राज्यात असंतोष पसरवण्याचं काम, भाजपकडून पवारांवर हल्लाबोल। महानगरपालिकेच्या निवडणुका न झाल्यामुळे शहरांमध्ये नगरसेवकच नाहीत, जबाबदार धरायचं कुणाला? राज ठाकरेंचा सरकारला सवाल। पूजा खेडकर प्रकरणानंतर एमपीएससी ॲक्शन मोडवर। 2022च्या भरती प्रक्रियेतील 9 दिव्यांग उमेदवारांची फेरपडताळणी। दिंडी प्रमुखांच्या बँक खात्यात 20,000 रुपये जमा। 1,500 दिंड्यांना 3 कोटी रुपयांचं सरकारकडून वितरण। मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची माहिती। विरारमध्ये रिसॉर्टवरच्या जमावाच्या मारहाणीत शिंदे गटाच्या पदाधिकाऱ्याचा मृत्यू। रिसॉर्टचं अनधिकृत बांधकाम तात्काळ जमीनदोस्त, 15 जण पोलिसांच्या ताब्यात। बंदी असलेल्या ब्ल्यू व्हेल गेमच्या नादात 15 वर्षीय मुलाची पुण्यामध्ये आत्महत्या। 14व्या मजल्यावरून उडी मारत संपवलं जीवन।